मेरिटवर केली आहे. सगळ्या भरत्या मेरिटवर होत चाललेल्या आहेत. आणि मी आपल्याला खात्रीने सांगतो, ही प्रसिद्धी माध्यमं आल्यामुळं, माहितीचा अधिकार आल्यामुळं आणि मुलं चाणाक्ष बनल्यामुळं या पुढच्या काळामध्ये वशिलेबाजी आणि भ्रष्टाचार हा नोकर भरतीचा तरी निश्चितपणाने कमीच होईल किंवा बंद होईल. इंटरव्ह्यू घेताना काही मुलांनी मोबाईल चालू करून ठेवले आणि चुकीचे प्रश्न विचारले तर पुन्हा येऊन बाहेर वाजवून दाखवले. आता मुलं पण इतकं तंत्रज्ञान पुढं गेलं आहे, आता ह्या चुका हळूहळू टळणार आहेत. त्यामुळं अभ्यास करण्याशिवाय तुम्हालासुद्धा काही पर्याय नाही. कुणी पुढारी पाहुणा असला तरीसुद्धा आणि कोणाचा वशिला असला तरीसुद्धा अभ्यासच तुम्हाला तारू शकेल. आता तारण्याचं सामर्थ्य दुसरं कोणातही नाही. साधेपणाने समोरच्याला सरळ करण्यात आबांचं वकिली कौशल्य कसं पणाला लावत आहेत ते बघा, आपण अनुभव घेतोच आहोत. विद्यार्थ्यांबरोबरच संयोजकांना प्रश्न विचारायचा मोह पडला आहे. आबा नमस्ते. माझा प्रश्न इथे उपस्थित सगळ्या मुलींतर्फे आहे. आबा, तुमचा इतका खडतर प्रवास तुम्ही एकटा अर्थातच केला नाही. तुम्हाला समर्थ साथ दिली ताईंनी, तर त्यांच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा, म्हणून जेणेकरून आम्हालासुद्धा म्हणजे आजकालच्या मुलींना समजेल की पाठीमागे राहून सबळ पाठबळ पुरवणं किती महत्त्वाचं असतं. घरातनं माझ्या काही अपेक्षा नाहीत माझ्याकडून. अगदी लग्न झाल्याबरोबर आणि थोडंसं माझी बायको पण कमी शिकलेली आहे, 7वी नापास आहे. मी पण एक प्रामाणिकपणाने सांगेन की मी पुढं शिकावं म्हणून प्रयत्न केले, पण शिक्षणाची आवडच दांडगी होती, त्यामुळं माझंही काही चाललं नाही. त्यामुळं फारशा अपेक्षा नाहीत. दुसरी गोष्ट, कुठं माझ्या कामात म्हणून कधी इंटरफेअर नाही. म्हणजे मी त्या बाबतीत एक सुखी आहे की माझ्या घरातलं अजून राजकारणात कोण नाही. हे मी माझं भाग्य समजतो. म्हणजे जसं कार्यकर्ते घरातले लोक चांगले असावे लागतात, तसं जो राजकारणात आहे त्याचे नातेवाईकसुद्धा चांगले असावे लागतात. नाही कधी कोण काय करील हे पण सांगता येत नाही. तर थोडंसं त्या बाबतीमध्ये मी सुदैवी आहे, कुठल्या अपेक्षा नाहीत. पण एक आहे की जर निवडणुकीच्या वेळी हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेऊन आपला नवरा निवडून यावं वाटण्याइतपत माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे. आणि वाटतंच महिला म्हणून की मुलींच्यासाठी महिलांच्यासाठी काय करावं, महिलांचे प्रश्न सोडवावेत. फारशी कधी मी चर्चा करत नाही आणि तिकडंही होत नाही. पण आता मुलींच्या बाबतीत आपण विचारलं, मी इतकंच सांगेन की आपल्या राज्यामध्ये 30% जागा महिलांच्यासाठी रिझर्व आहेत. ह्या जागा भरल्या जात आहेत. मी ज्यावेळी गृहमंत्री झालो त्यावेळी बघितलं की 30% जागा रिझर्व असूनसुद्धा मुलींच्या जागा भरल्या जात नाहीत. कारण आमची जी वजनाची आणि उंचीची अट होती ती थोडीशी त्यामध्ये बसणाऱ्या मुली पोलीस भरतीसाठी येत नव्हत्या. मीच विचार केला की आता ज्यांची उंची कमी आहे त्यांच्यासाठी मी गृहमंत्री असताना जर निर्णय नाही झाला तर पुन्हा भविष्यामध्ये तो कधीच होणं शक्य नाही. म्हणून थोडीशी मी उंचीची अट कमी केली, वजनाची अट कमी केली आणि आज मुली पोलीस भरतीमध्ये यायला लागल्या. 30च्या 30% जागा भरल्या जायला लागल्या. आज मी इतकंच सांगेन की हा निर्णय घेताना माझ्या खात्यातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, हे साक्षीदार आहेत, माझ्याबरोबर वादसुद्धा गाठले की अशा मुली तुम्ही पोलीस भरतीमध्ये घेऊन त्या काय संरक्षण करणार, त्यांना कशा ड्युटीज द्यायच्या. ही सुरुवात आहे, पण ही केली नाही तर मग कधी या गोष्टी घडणार नाहीत. परवा सुशीलकुमार शिंदे साहेबांनी लोकसभेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशभरातली आकडेवारी सांगितली आणि त्यामध्ये देशात पोलीस दलामध्ये सर्वाधिक ऑफिसर्स आणि सर्वाधिक पोलीस कर्मचारी हे महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये आहेत. आणि महाराष्ट्राचा त्यामध्ये पहिला क्रमांक आहे. आता आपल्याला वाटतंय की मुली काम करत नाहीत. मी गडचिरोलीचा पालकमंत्री आहे आणि सगळ्यात आव्हानात्मक पालकमंत्रीपद
म्हणजे कोल्हापूरनंतर गडचिरोलीच आहे. इथलं होणं अवघड आहे, कारण लोक फार हुशार असले, बऱ्या परिस्थितीत असले तर त्यांचं पुढारपण करणं अवघड, आणि थोडंसं फार मागं राहिलेले असतील तर त्यांचंही पुढारपण करणं आणखी अवघड. तर टोलच्या बाबतीत मी काही बोलत नाही, हे आहे की आता सगळे रस्ते होईपर्यंत कोण काही बोललं नाही, आणि पुन्हा एका बाजूनी हायकोर्टाचे आदेश घेऊन तो टोलचा कॉन्ट्रॅक्टर आला आहे आणि दुसऱ्या बाजूनी लोक आलेत. आता मध्ये आमचं सँडविचच आहे. ठीक आहे, आपण मी गडचिरोलीच आपल्याला सांगत होतो की गडचिरोली जिल्ह्यात 30% 700 मुली भरल्या गेल्या, आणि तिथल्या SP मला विचारलं की यांना आम्ही ड्युटीज काय द्यायच्या, कारण जंगलामध्ये नक्षलबरोबर लढावं लागतं, लढायला मुली पाठवायच्या का? उद्या काही कमी जास्त झालं, आझाद मैदानावर झालं की ज्या अधिकाऱ्यांनी बंदोबस्तासाठी तिथं मुलींना पाठवलं होतं त्याच्यावर कारवाई करा म्हणून खूप मोठी टीका झाली, खूप मोठी मागणी विधानसभेमध्ये झाली, पण तो अधिकारी चांगल्या विचाराचा होता. 2च वाक्य माझ्यासमोर येऊन बोलून गेला की सर, आपण जर मुलींना अशा ठिकाणी पाठवलं नाही तर त्यांच्यात आत्मविश्वास कधी निर्माण होईल. मी शेवटपर्यंत त्याच्यावर कारवाई नाही केली. ह्या आव्हानाला मुली सामोरं गेल्याच पाहिजेत. पण गडचिरोलीमध्ये माझा अनुभव वेगळा आला की मुलींनी माझ्याकडे तक्रार केली की आम्हाला इथं SP कार्यालयामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं जातं आहे, आम्हाला आतल्या ड्युटीज दिल्या जात नाहीत. अर्थात त्या परिसरातल्याच मुली तिथं जास्त आहेत, आणि शेवटी रोड ओपनिंगसारखं महत्त्वाचं काम तिथल्या SPनी सुपूर्द केलं, आणि आज जे महत्त्वाचे VIPs त्या जिल्ह्यामध्ये जात आहेत ते रोड ओपनिंगचं, नक्षलबरोबर लढण्याचं, तोडीस तोड उत्तर देण्याचं काम ह्या गडचिरोलीमध्ये आता मुली करतायत. दुसराही एक अनुभव चांगला आहे की आता पोलीस स्टेशनमध्ये मुलींची संख्या वाढवा, म्हणजे महिला कर्मचाऱ्यांची का म्हणून विचारलं तर सांगतायत की पैशाचा त्रास थोडा कमी होतो आहे. आता मला पैशाचा त्रास नसतो आहे असं आलं नाही, पण पैशाचा त्रास कमी होतो आहे असं थोडंसं उत्तर लोकांच्यातनं येतं आहे. पण ही सुद्धा आणखी चांगली गोष्ट आहे. आता तर आम्ही आणखी 62,000 लोक नव्याने पोलीस दलात, 62,800 म्हणजे 63,000 लोक नव्याने पोलीस दलामध्ये घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. आता हे ज्यावेळी 62,000 लोक आम्ही पोलीस कॉन्स्टेबल घेऊ, त्यात काही पोलीस कॉन्स्टेबलची पदं नाहीत. ही 62,000 लोकमधले 1/3 पुन्हा महाराष्ट्रामधल्या मुली पोलीस दलामध्ये येतील. आज आपली पोलीस दलामध्ये महिलांची संख्या अधिकाऱ्यांची आणि लेडीज कॉन्स्टेबलची 20,000 आहे, देशात सगळ्यात जास्त आहे. आणखी 4 वर्षांनी महाराष्ट्रातल्या पोलीस दलाची महिलांची संख्या ही तब्बल 40,000 असणार आहे, 20,000नी आणखी वाढणार आहे. ज्यावेळी आम्ही 60,000 कर्मचारी भरायचा निर्णय घेतला आहे त्यावेळी केवळ पोलीस कॉन्स्टेबलची पदं नाहीत, दरवर्षी साधारणतः 600 PSIची पदं आम्ही या 63,000मध्ये दाखवलेली आहेत. म्हणजे दरवर्षी 600 PSI हे नव्याने भरले जाणार आहेत. MPSCने कामकाज थोडंसं गतीने केलं आहे, पण त्यांच्यापेक्षा आम्ही गतिमान असल्यामुळं किमान गृह खात्याचा बॅकलॉग राहणार नाही याची दक्षता MPSC घेईल अशी मला अपेक्षा आहे. साधारणतः पुढच्या वर्षीची भरती आमची 600 नवी पदं आणि रिटायर झालेले 300 असे 900 जणांची भरती ही प्रत्येक वर्षी येत जाईल. त्यामुळं स्टडी सर्कल पण असे मेळावे पुन्हा पुन्हा आपले होत राहतील. पुढच्या आणखी 5 वर्ष तरी शासनामधला सगळ्यात जास्त ऑफिसर भरणारा विभाग हा गृह विभागच असणार आहे. यामध्ये माझा विभाग आणि गृह विभाग नंबर 1चा असणार. आता पर्सेंटेजमध्ये प्रमाणात जशी PSIची पदं वाढणार आहेत तशी DYSPची पदं वाढणार आहेत, आणि ती संख्यासुद्धा आता गेल्या वर्षी 24 होती. इथून पुढं पुढची 5 वर्ष रिटायरमेंट बघितल्यानंतर, प्रमोशनचं चॅनल बघितल्यानंतर एकाही वर्षी 50पेक्षा ही संख्या कमी असणार नाही. म्हणजे यापूर्वी कधीही भरले नव्हते एवढे PSI भरले जाणार, एवढे DYSP भरले जाणार,
एवढं कॉन्स्टेबल्स भरले जाणार. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये व्यायाम करणाऱ्या, स्टडी सर्कलमध्ये जाऊन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतीच असेल असा मला विश्वास आहे. फक्त जर नियोजन आणि वास्तव याच्यामध्ये थोडी गॅप असते, त्याच्यामुळे गृह खातं आणि MPSC याच्यामध्ये काही लायझनिंग किंवा इफेक्टिव्हनेस यांच्या कार्यप्रणालीमध्ये आणण्यासाठी काही स्पेशल टास्क फोर्स किंवा असं काही निर्माण करायची गरज आहे आणि ते स्पीडअप करायची गरज आहे, आणि कसं कराल? माझ्या विभागाच्या बाबतीत सगळ्यात जास्त कर्मचारी त्यांनी मला उपलब्ध करून दिलेले आहेत. मग वकील असतील किंवा पोलीस दलातले अधिकारी असतील. थोडंसं नाही म्हटलं तर चांगले संबंध असतील तर फायदा हा होतोच. तो फायदा जरूर विभागाच्या बाबतीत झाला आहे. आणि शेवटी पोलीस असणं, अधिकारी असणं ही आवश्यकसुद्धा गोष्ट आहे. आता एका बाबतीत मात्र मी ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी लक्षात येतं की MPSCमध्ये आणि आमच्यामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकल्या असत्या. पण अशा अडचणी निर्माण होऊ नये या बाबतीत गृहविभाग खूप दक्षता घेतो. घटनेप्रमाणे गॅझेटेड ऑफिसर झाला की त्याच्या नेमणुकीला, पदोन्नतीला MPSCची मान्यता घटनात्मक तरतुदीप्रमाणे घेतली पाहिजे. पण कुठं क्लॅश उठायला नको म्हणून पूर्वांपार आम्ही गृह खातं त्यांच्याकडे फायली पाठवतच नाही. आता कायद्याचं उल्लंघन थोडंसं आम्ही करतोच, म्हणजे त्यामुळं फायलीच न गेल्यामुळं कुठं क्लॅश येण्याचा संबंधच येत नाही. त्यामुळं आमच्या फायलीही तिकडं जात नाहीत जाणं बंधनकारक असताना. आणि त्यांचा हा चांगुलपणा आहे की या सगळ्या फाईल्स गृह विभागाकडून आमच्याकडे आल्या पाहिजेत. हे कायद्यानं घटनात्मक बंधन असतानासुद्धा तुम्ही का पाठवत नाही असं MPSCने आम्हाला कधी विचारलं नाही. आम्ही कधी पाठवल्या नाहीत, त्यांनी कधी आम्हाला विचारलं नाही. आता याच्या इतका क्लॅशेस येऊ नये म्हणून दुसरा चांगला मार्ग काय असू शकतो? दोन्ही बाजूने आम्ही चांगल्या पद्धतीने वागतोय, ते आम्हाला विचारत नाहीत आणि आम्हीही त्यांना विचारत नाही. त्यामुळं क्लॅशेस नाहीत. माझ्या न विचारलेला काय बोलायचा अधिकार ठेवा थोडंसं. माझ्या तुम्हाला सूचना आहेत. खूप चांगला अभ्यास करा. आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा निश्चितच मेरिटवर भरती होते. सामान्यातली सामान्य कुटुंबातली मुलंसुद्धा आज MPSCतनं PSI झालेली, DYSP झालेली आपल्याला बघायला मिळत आहेत. आता तिथंसुद्धा एक थोडंसं प्रसिद्धी पाहिजे का वगैरे येते. आता गावागावात एक नवी पद्धत सुरू झालेली आहे. MPSCत एखादा विद्यार्थी जर आला तर आता फ्लॅक्स लागायला लागलेत गावात. आमच्या गावचा हा तहसीलदार झाला, ही मुलगी PSI झाली. कुठेतरी थोडंसं असा का फ्लॅक्स लावला आहे म्हणून बघताना एका गावात फ्लॅक्सवर शेतमजुराच्या 2 मुली PSI झाल्या. हे ज्यावेळी वाचलं त्यावेळी माझ्यासारख्याला सुद्धा वाटलं त्या गावात जावं आणि त्या कुटुंबाला भेट द्यावी. आज हे जे बदल होताना आपल्याला दिसत आहेत, परिस्थिती वगैरे सगळ्या गोष्टींना पाठीमागं टाकत ज्यावेळी गुणवत्तेवर हे व्यवहार सगळे सुरू झालेले आहेत त्यावेळी तुम्हीसुद्धा तुमचं मेरिट प्रूव्ह करून, मी तर तुम्हाला खात्रीने सांगेन, आवश्यक शासकीय सेवेमध्ये या. या सेवेमधनं तुम्हाला लोकसेवा करता येईल. आवश्यक असलेला उपजीविकेसाठी पगारही मिळेल. चांगलं काम केल्याचा आनंद मिळताना प्रसिद्धीही मिळेल. जे काही सगळं चांगलं आहे ते या सेवेच्या माध्यमातून मिळू शकतं. पण एक छोटीशी सूचना पण आहे की एका चांगल्या हेतूने या सेवेमध्ये या. उगं भुकेल्या माणसासारखं कुठंतरी मागल्या 3 पिढ्याचा बॅकलॉगच आता पूर्ण करायचा आहे आणि पुढच्या 4 पिढ्यांची सोय करायची आहे. मी तुम्हाला दुसरंही सांगतो, मला जसे प्रशासनातले, आता मी 10 वर्ष गृहमंत्री आहे आणि जो 10 वर्ष गृहमंत्री राहील त्याला सगळी माणसं पण कळणार आणि सगळी परिस्थिती पण कळणार, नाही चुरून राहू शकत त्याच्यापासून. त्यामुळं मला जसे चांगले अधिकारी माहीत आहेत तसे चुकीचं वागणारे अधिकारी पण माहीत आहेत. येतात अधूनमधून भेटायला, बरं चाललं आहे का म्हणून विचारताना सांगतात, सर खूपच घरात नाराजीचं वातावरण आहे, मुलं ड्रग्जमध्ये फार ॲडिक्ट झालेली आहेत, कोणाची मुलंच येत नाहीत. हे काय फार समाधानाने जीवन जगतायत. जे नुसतंच या मागं लागत आहेत त्यांचं निसर्ग कुठंतरी तिसरीकडं वजाबाकी करतच असतो. एका बाजूने आनंद मिळाला तर दुसऱ्या बाजूने वजाबाकी राहतच असते.
त्यामुळे आता हे सांगायची आवश्यकता नाही, पण एका चांगल्या हेतूने प्रशासनामध्ये या. आज राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या भ्रष्टाचाराबद्दल खूप छापून येत आहे, दाखवलं जात आहे, कारण ही माणसं प्रसिद्धीच्या झोतामध्ये असत आहेत. पण लाभार्थींची संख्या बघितली तर मग प्रशासन आणि प्रशासनामध्ये काम करणारे लोक तरी कुठं कमी आहेत. मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं आहे, चांगलं काम करणारे सगळ्या क्षेत्रात आहेत, बिघडलेले पण सगळ्या क्षेत्रात आहेत. मला एका अधिकाऱ्याबद्दल सांगितलं गेलं की खूप चांगला अधिकारी आहे, खूप सामान्य परिस्थितीतनं आला आहे. मी माझ्या आयुष्यातला अख्खा एक दिवस खर्च करून त्याच्या गावामध्ये जाऊन खूप स्तुती केली आणि पुन्हा 15 दिवसांनी अँटी करप्शननं पकडलं. आपल्या आयुष्यातला एक दिवस वाया गेला असं वाटलं. कधी कधी असे प्रसंग येतात आणि अशा चुका सगळीकडं होत असत आहेत. मध्यंतरी एकदा आम्ही राष्ट्रपती पदकासाठी एक यादी, तुमची सही झाली होती त्याच्यावर, त्यामुळे नामानिराळे कोल्हापूरकरांना राहण्याची काही आवश्यकता नाही. त्यांची सही होऊनच प्रस्ताव माझ्याकडे आला होता. आम्ही केंद्राकडे पाठवले, यादी डिक्लेअर करणार तोपर्यंत मला आमच्या डीजीनी कळवलं की सर जरा थोडीशी अडचण आली आहे. म्हटलं काय झालं? तर म्हणले आपण ज्यांचं नाव राष्ट्रपती पदकासाठी पाठवलं आहे त्याला अँटी करप्शनने आत्ताच ट्रॅप केला आणि त्याला अरेस्ट केला आहे, आणि हे जर नाव राष्ट्रपती केंद्र सरकारकडून राष्ट्रपती पदकासाठी घोषित झालं तर उद्या खूप टीका होईल, कारण तो त्यावेळी जेलमध्ये असणार आहे. आणि जेलमध्ये असताना जसं स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान मिळाला तसा त्याला मिळणार आहे. मी दिल्लीला फोन केला, म्हटलं माफ करा पण असा प्रकार घडला आहे, तुम्ही यादी घोषित करू नका. ते म्हटले सगळ्या देशाला लागतील इतक्या बुकलेट्स आमच्या छापून तयार आहेत, आता आम्ही ह्या बदलायच्या कशा आणि आमची प्रेस घ्यायची कशी आणि पदकं ठरलेल्या शेड्यूलप्रमाणे घोषित कशी करायची. म्हटलं काहीही मार्ग काढा, पण हे नाव असं आहे आणि आमची ही अडचण आहे. शेवटी त्यांनी रात्रभर प्रेस चालू ठेवलं, प्रेस दुसऱ्या दिवशी केली आणि मग आपली यादी घोषित केली. तर काही वेळा चुका होत आहेत, म्हणजे दोन्ही बाजू आहे त्याला. निव्वळ राजकारणातच भ्रष्टाचार आहे आणि बाकीचं सगळं अगदी. अधिकारी पण हुशार आहेत. आता 2 मंत्र्यांनी कुठंतरी टॅक्स भरला नाही, 3 दिवस झालं टी व्हीवर दाखवलं जाते. मध्यंतरी एक फाईल माझ्याकडेच आली की घेतलेली आहे जागा घरं बांधण्यासाठी, अधिकाऱ्यांनी बिल्डिंग बांधलेली आहे, हळूच पुन्हा खालचा भाग व्यापारी तत्वावर वापरायला परवानगी दिलेली आहे, आणि मग हिशोब कळला जागा सरकारची, व्यापारी तत्वावरनं आलेल्या पैशातनं घरं फुकट आणि महिन्याला भाडं 2 लाख, पगारापेक्षा जास्त पैसे मिळत आहेत. आता खाजगी सेवेमध्ये हा फायदा आहे का? बरं, हे लोकांना काय वाटत नाही. एवढं घेतलं तर लोकांना काय वाटत नाही, एवढं घेतं घेऊन दे, घर घेतलं आणि भाड्यानं लावलं लावून दे म्हणतात. एकदा बातमी आली, एक स्ट्रीप आली आणि पुन्हा माध्यमांनी सुद्धा बातमी सोडून दिली, म्हणजे एवढं मान्य आहे. आता याच्यापेक्षा जास्त नको. 4-4 5-5 फ्लॅट नामकन तमकन जे येते, थोडंसं एका चांगल्या भावनेने चांगलं करायचं. मी देशाची सेवा करणार, समाजाची सेवा करणार, एका जिद्दीने पुढे या.